हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची तसेच पार्ट ऑफ स्पीच कसे शिकायचे हे आपण शिकणार आहोत. मित्रांनो, या भागामध्ये आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलो. चला त्या स्टोरीमध्ये नेमकं काय होते पाहूया. मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे फ्लाइंग हॉर्स. ओके, म्हणजे उडणारे घोडे. पाहूया स्टोरीमध्ये काय होतं. वन्स अपॉन अ टाइम इन अ फार अवे किंगडम देअर लिव्ड अ व्हेरी क्रुअल किंग. बघा मित्रांनो, वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी. इन हे प्रिपोजिशन आहे, इनचा अर्थ होतो मध्ये. इन अ फार अवे किंगडम. मित्रांनो, फार अवेचा अर्थ होतो दूरच्या, किंगडम म्हणजे राज्य, म्हणजे एकेकाळी एका दूरवरच्या साम्राज्यामध्ये. देअर लिव्ड. मित्रांनो, देअर लिव्ड तेथे राहायचा एक दुष्ट किंवा क्रूर असा राजा तेथे राहायचा. हिज रूल्स वर सो स्ट्रिक्ट दॅट इवन द स्मॉलेस्ट मिस्टेक वॉज पनिश्ड बाय डेथ. बघा, हिज रूल्स म्हणजे त्याचे नियम कसे होते, सो स्ट्रिक्ट म्हणजे खूप स्ट्रिक्ट होते, कडक शिस्तीचे होते. दॅट इवन द स्मॉलेस्ट मिस्टेक वॉज पनिश्ड बाय डेथ. मित्रांनो, स्मॉलेस्ट मिस्टेक म्हणजे छोटीशी जरी चूक झाली तरी त्या व्यक्तीला डेथ म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यायची. पनिश म्हणजे काय, शिक्षा देण्यात यायची. मित्रांनो, इथे स्मॉलेस्ट मिस्टेक नंतर वॉज आलाय आणि पनिश हे क्रियापदाचं तिसरं रूप आलंय. हे सिंपल पास्ट मधलं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून ही क्रिया करण्यात आलेली होती हे सांगण्यासाठी वापरलं. पुढे बघूया काय होतं. वन डे a man in the kingdom accidentally broke one of these rules and was promptly arrested by the king's guards. पाहूया बघा आता. वन डे, एके दिवशी, a man in the kingdom म्हणजे त्या साम्राज्यामधला एक माणूस, ऍक्सिडेंटली म्हणजेच काय तर अनावधानाने, ओके, ब्रोक वन ऑफ दिस रूल. मित्रांनो, ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक्स विटू झालं, ब्रोक म्हणजे तोडला. वन ऑफ दीज रूल, हे जे राजाने जे नियम बनवले होते त्या नियमांपैकी एक नियम या राजात गावातील एका व्यक्तीने तोडला. अँड वॉज प्रॉम्प्टली, आणि प्रॉम्प्टली म्हणजे ताबडतोब, अँड वॉज प्रॉम्प्टली अरेस्टेड बाय द किंग्स गार्ड. आणि मग त्याला किंग्स गार्ड अपोस्ट्रोफियस लागलाय, राजाच्या. अपोस्ट्रोफियसचा अर्थ काय होतो, चाचीचे. मग त्या राजाचे जे गार्ड होते, जे संरक्षक होते, त्या संरक्षणाने त्या व्यक्तीला लगेच ताबडतोब पकडलं. पुढे पाहूया पकडल्यानंतर काय होतं. आफ्टर अ फ्यू डेज ही वॉज ब्रॉट बिफोर द किंग. बघा, आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर, ही वॉज ब्रॉट बिफोर. मित्रांनो, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग्स व्हिटू आणि फेत्री झालं ब्रॉट. ओके, मग बिफोर द किंग, बिफोरचा अर्थ होतो समोर. आता पकडल्यानंतर त्या व्यक्तीला राजासमोर, ज्या दिवशी सभा भरते त्या सभेच्या दिवशी त्या व्यक्तीला राजासमोर जाहीर केलं. चित्रामध्ये पाहू शकता, हे राजा आहे आणि राजासमोर या व्यक्तीला जाहीर केले, त्याला समोर आणले. पुढे पाहूया. द किंग विदाउट हेजिटेशन सेंटर्स हिम टू डेथ. बघा, द किंग, किंग राजा, विदाउट हेजिटेशन. मित्रांनो, हेजिटेशनचा अर्थ होतो डळमळीत अवस्था असणे, म्हणजे एखादी गोष्ट करावी की न करावी हा मनामध्ये चलबिचलपणा असतो, त्याला तुम्ही हेजिटेशन म्हणू शकता. मग याला बघा, विदाउट हेजिटेशन म्हणजे न डगमगता, सेंटेन्स हिम टू डेथ. मग राजाने त्या व्यक्तीला डेथ म्हणजे मृत्यूदंडाची सेंटेन्स दिली. मित्रांनो, सेंटेन्सचा अर्थ होतो एखाद्याला शिक्षा फरमावणं किंवा एखाद्याला शिक्षा हुकूम करणं, जाहीर करणं. मग राजाने कुठलाही न विचार करता लगेच त्या व्यक्तीला चूक मोडल्याच्या मुळे त्याला लगेच फाशीची शिक्षा सुनावली. द मॅन वॉज शॉक्ड. मग हे ऐकून तो माणूस शॉक झाला, एकदम धक्का बसला किंवा आश्चर्यचकित झाला. अँड डीपली डिस्ट्रेस, डीपली म्हणजे खोलवर, डिस्ट्रेस म्हणजेच दुःखी. त्याला एक धक्का बसला आणि तो दुःखी झाला, निराश झाला. बट ही वॉज ऑल्सो व्हेरी क्लेवर. परंतु तो खूप हुशार होता, क्लेवर होता. गॅदरिंग हिज विट्स ही बिगॅन टू लाफ लाऊडली. गॅदरिंग हिज विट्स. मित्रांनो, गॅदरचा अर्थ होतो जमा करणे किंवा गोळा करणं. हिज विट्स, विट्स म्हणजे त्याची बुद्धी, त्याचा चतुरपणा. मग त्याने त्याचा चतुरपणा एक आपल्या स्वभावामध्ये आणला आणि ही बिगॅन टू लाफ लाऊडली. मित्रांनो, बिगिन म्हणजे सुरुवात करणे, बिगिनचा विटू झाला बिगॅन. ओके, येथे सब्जेक्ट झाला ही आणि बिगॅन हा विटू झाला, म्हणजे ही क्रिया झाली सिंपल पास्टची. ओके, मग अर्थ काय होतो बघा. त्या व्यक्तीने लगेच आपली हुशारी, आपल्या चतुर्याचा वापर केला आणि तो जोरजोराने त्याने हसायला सुरुवात केली. पुढे पाहूया. दिस सरप्राइज द किंग अँड हिज मिनिस्टर. दिस सरप्राइज द किंग
मग हे सगळं झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अशा कृतीमुळे राजा सरप्राईज झाला, राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याचे मिनिस्टर, त्याचे मंत्रालयातील मंत्री सुद्धा आश्चर्यचकित झाले. दे हॅड नेव्हर सीन एनीवन लाफ इन सच अ डायर सिच्युएशन. बघा, दे हॅड नेव्हर सीन. मित्रांनो, इथे पास्ट परफेक्ट झालेला आहे. दे झाला सब्जेक्ट, हॅड त्याचा मॉडल ऑक्झिलरी प्लस V3 झाला सी सॉ सीन. मग याचा पूर्ण अर्थ होतो बघा, दे हॅड नेव्हर सीन म्हणजे यापूर्वी त्यांनी असं कधीही पाहिलेलं नव्हतं. एनीवन लाफ म्हणजे असा कोणीही व्यक्ती जो की हसतोय इन सच अ डायर सिच्युएशन. मित्रांनो, डायरचा अर्थ होतो गंभीर परिस्थिती किंवा भीषण परिस्थिती. मग सगळे दरबारी बसले होते, राजा पण होता आणि या सर्वांसमोर तो व्यक्ती जोराजोराने हसत होता. म्हणून त्यांना वाटलं की अशा भीषण परिस्थितीमध्ये असा हा व्यक्ती कोण आहे की जोरजोरामध्ये हसत आहे. पुढे पाहूया काय होतं. They had seen people crying, begging, lamenting and threatening, but the laughter was new. बघा, they had seen people. इथे सुद्धा पास्ट परफेक्ट आहे मित्रांनो. दे सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड आलाय, सीचं V3 सीन. ओके, दे हॅड सीन पीपल. आता त्या सर्व लोकांनी पाहिलेलं होतं. ओके, लोक काय करायचे, जो कोणी व्यक्ती आला त्याला शिक्षा दिली तर तो क्राईंग करायचा, रडायचा. बेगिंग म्हणजे भिक्षा मागायचा. लेमंटिंग म्हणजेच काय तर शोक व्यक्त करायचा, दुःख व्यक्त करायचा, खेद व्यक्त करायचा. आणि थ्रेटनिंगचा अर्थ होतो धमकवायचा. त्याला शिक्षा दिली तर अर्थातच तो धमकायचा सुद्धा. बट लाफ्टर वॉज न्यू. परंतु या वेळेला हे लाफ्टर, हे हसणं एक त्यांच्यासाठी नवीन होतं. द किंग आस्क हिम सरप्राइजिंगली, व्हाय आर यू लाफिंग. बघा, द किंग आस्क हिम सरप्राइजिंगली. मित्रांनो, सरप्राइजिंगलीचा अर्थ होतो आश्चर्यचकितपणे. मग त्या राजाने आश्चर्यचकितपणे विचारलं, व्हाय आर यू लाफिंग, तू का हसत आहेस. मित्रांनो, WH वर्ड मधलं हे प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य झालं. आता WHचा फॉर्म्युला काय येतो तर बघा, WH वर्ड फाय आला, नंतर हेल्पिंग वर्ब आर आला, नंतर सब्जेक्ट यू आला आणि नंतर मग वर्ब आला. म्हणजे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना जेव्हा होते तेव्हा WH क्वेश्चनचं वाक्य तयार होतं. बघा अर्थ काय होतो. राजाने त्याला विचारलं की बाबा तू का हसत आहेस. डिड यू मिस हिअर माय वर्ड्स. डिड यू मिस हिअर. मित्रांनो, हिअर म्हणजे ऐकणे, मिस हिअर तू माझे शब्द चुकीच्या पद्धतीने ऐकलेले आहेस की काय, असं तो राजा त्याला विचारतो. द मॅन रिप्लाइड, नो माय लॉर्ड, आय हर्ड यू क्लिअरली, यू हॅव सेंटेन्स मी टू डेट. बघा तो काय म्हणतो. द मॅन रिप्लाइड, त्या माणसाने रिप्लाय दिला, प्रत्युत्तर दिलं की नो माय लॉर्ड, नाही महाराज, आय हर्ड यू क्लिअरली. मित्रांनो, हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचा विटो झाला हर्ड, ऐकलं. तर तो म्हणतो की महाराज मी तुम्हाला स्पष्टपणे क्लिअरली ऐकलेलं आहे. यू हॅव सेंटेन्स मी टू डेथ, येथे सुद्धा प्रेझेंट परफेक्ट आला. तुम्ही मला डेथ मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे हे मी स्पष्टपणे ऐकलंय, असं तो व्यक्ती राजाला म्हणाला. देन व्हाय आर यू लाफिंग, द किंग आस्क्ड अगेन. मग राजाने अगेन परत एकदा विचारलं, बाबा तू तर स्पष्टपणे ऐकलास, मग तू या वेळेला का हसत आहेस. पुढे बघूया काय होतं. द मॅन सेड, तो माणूस म्हणाला, माय लॉर्ड, आय हॅव अ रिमार्केबल स्किल. काय म्हणाला बघा, माय लॉर्ड, महाराज, आय हॅव अ रिमार्केबल स्किल. मित्रांनो, तुमच्या जवळ एखादी गोष्ट असेल तर तुम्ही हॅव किंवा हॅजचा वापर करता. येथे बघा तो व्यक्तीकडे काय आहे, त्या व्यक्तीकडे आहे रिमार्केबल स्किल म्हणजे विलक्षण असं कौशल्य, एक विशेष अशी शक्ती किंवा विशेष कौशल्य त्या व्यक्तीकडे आहे, असं तो माणूस म्हणतो. आय कॅन ट्रेन हॉर्सेस टू फ्लाय. काय म्हणतो बघा, आय कॅन ट्रेन. मित्रांनो, कॅनचा अर्थ होतो एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकतो, ते करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, याला आपण कॅन म्हणू शकतो. आणि कॅन समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून ट्रेन हे पहिलं रूप आलेलं आहे. आता बघा तो व्यक्ती काय करू शकतो. आय कॅन ट्रेन हॉर्सेस टू फ्लाय. तो म्हणाला की मी घोड्यांना फ्लाय म्हणजे उडायला शिकवू शकतो, असं तो व्यक्ती राजाला म्हणाला. I was just about to come to your court to tell you about this. बघा, I was just about to come. मित्रांनो, अबाउट टूचा अर्थ होतो एखादी गोष्ट घडण्याच्या आसपास. मग तो म्हणतो की मी तुमच्या कोर्टकडे, मी तुमच्या दरबाराकडे येण्याच्या आसपास होतो. कशासाठी. टू टेल यू अबाउट दिस थिंग म्हणजेच काय, मी उडणाऱ्या घोड्यांना बनवू शकतो किंवा मी घोड्यांना उडवू शकतो, असं तो व्यक्ती सांगण्यासाठी राजाकडे येत होता, असं तो म्हणाला. बट मीन व्हाईल आय डिड समथिंग रॉंग. बट परंतु, मीन व्हाईल म्हणजे त्या दरम्यान, आय डिड समथिंग रॉंग
म्हणजे त्या दरम्यान मी काहीतरी चुकीचं केलं. मित्रांनो, डू म्हणजे करणे, डूचं V2 झालं, डीड म्हणजेच केलं. मग तो व्यक्ती म्हणतो की मी जेव्हा तुम्हाला सांगायला येत होतो त्यावेळेला मी काहीतरी चुकीचं केलं. अँड नाऊ आय फेस युअर रॅथ. अँड नाऊ आणि आता आय फेस युअर रॅथ. मित्रांनो, फेसचा अर्थ होतो सामोरे जाणं. ओके, आणि रॅथ म्हणजेच काय तर राग किंवा क्रोध. मग तो व्यक्ती म्हणतोय की माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय आणि मी आता तुमच्या रागाला क्रोधाला सामोरं जात आहे. I laughed at the thought that with my death, the chance for you to have a flying horse will also vanish. बघा, I laughed at the thought. आणि मग या विचाराला समजून किंवा विचाराला मनामध्ये आणून मी हसतोय. कशामुळे तर माझ्या डेथमुळे, माझ्या मृत्यूच्या शिक्षेमुळे मी हसतोय. द चान्स फॉर यू, आणि ही एक तुम्हाला संधी आहे की तुम्ही सुद्धा उडणारे घोडे पाहण्याचं जे स्वप्न आहे किंवा उडणारे घोडे हे पाहणं तुमच्यासाठी फॅनिश होऊन जाईल. म्हणजेच काय, नाहीसं होऊन जाईल. कारण मी जर तुमच्या समोर घोडे उडू शकलो नाही तर तुम्हाला सुद्धा हवेमध्ये उडणारे घोडे पाहणं शक्य होणार नाही. म्हणून मी हसतोय. द किंग अँड हिज मिनिस्टर वर इंट्रिग्ड. बघा आता पुढे काय होतं. द किंग अँड हिज मिनिस्टर, तो राजा आणि त्याचे मंत्री. मित्रांनो, वर वापरलाय. हे दोन आहेत ना, किंग आणि हिज मिनिस्टर, प्लुरल आहेत म्हणून इथे वर आलेला आहे. मग बघा, राजा आणि त्याचे मंत्री इंट्रिग्ड होतात. मित्रांनो, या इंट्रिगचा अर्थ होतो उत्सुकता निर्माण होणं किंवा मनामध्ये कुतूहल निर्माण होणं. बघा, दे कन्सल्टेड अमंग देमसेल्स. बघा, कन्सल्ट म्हणजे चर्चा करणे, चर्चा विनिमय करणं. अमंग म्हणजेच किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख करायचा असेल तर अमंग वापरतात. देमसेल्स म्हणजे त्यांना स्वतःला. मित्रांनो, देचं आपण म्हणूया रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झाले देमसेल्स. मग ते सर्व स्वतः किंवा ते सर्व एकमेकांमध्ये विचार विनिमय करत होते. वन मिनिस्टर सेड, मग त्यापैकी एक मंत्री म्हणाला, आय थिंक ही इज ब्लफिंग टू एस्केप द डेथ. बघा, आय थिंक म्हणजे मला वाटतं, ही इज ब्लफिंग. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे. बघा, ही झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर ॲमिजार पैकी ई झालाय, वर्ब झाला ब्लफ, ब्लफला लागला आयएनजी, मग प्रेझेंट कंटिन्युअस झाला. मग त्यापैकी एक व्यक्ती म्हणतो की ही इज ब्लफिंग म्हणजेच काय तर तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी खोटं नाटं सांगत आहे. ओके, कशासाठी? टू एस्केप डेथ म्हणजे एस्केप म्हणजे सुटका करणे. आपली मृत्यूतून सुटका करण्यासाठी तो आपल्याला ब्लफ करत आहे, आपल्याला फसवत आहे, आपल्याला खोटं नाटं सांगत आहे, असा एक मंत्री त्या राजाला म्हणाला. हॅव यू एव्हर हर्ड ऑफ फ्लाइंग हॉर्स. बघा, हॅव यू एव्हर हर्ड. मित्रांनो, यू हॅव हर्ड म्हणजे तू ऐकलेला आहे. बघा, प्रश्न विचारला तर हॅव यू हर्ड, तू ऐकलेला आहेस का? मग हा प्रश्न विचारला, हॅव यू एव्हर हर्ड ऑफ फ्लाइंग हॉर्स, तुम्ही कधी उडणारे घोडे याबद्दल ऐकलेलं आहे का, असं मंत्री त्या राजाला म्हणाला. बघा, अनदर मिनिस्टर काउंटर्ड, हू नोज. Who knows? Just because we have not seen a flying horse does not mean it is impossible. बघा, another minister countered. मग दुसऱ्या मंत्रीने काउंटर केलं म्हणजे त्याने त्याचे विचार मांडले, तो उद्गारला. Who knows? कुणाला माहित? Just because, कारण की we have not seen a flying horse. आपण उडणारे घोडे पाहिलेले नाहीयेत म्हणून असं होऊ शकतं किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. Does not mean इट इज इम्पॉसिबल. मग याचा अर्थ असा तर होत नाहीये की हे अशक्य आहे, म्हणजे उडणारे घोडे सुद्धा असू शकतात, असा एक मंत्री म्हणाला. ऑल द मिनिस्टर्स गेव देअर ओपिनियन. मग सर्व मंत्र्यांनी त्यांच्या ओपिनियन म्हणजेच त्यांचं मत सांगितलं. गिव्ह म्हणजे देणे. मित्रांनो, गिव्हचं भेटू झालं गेव, दिलं. पुढे बघा काय होतं. आफ्टर हिअरिंग देम ऑल द किंग वॉज पझल्ड येट ही वॉज क्युरियस. बघा, आफ्टर हिअरिंग देम ऑल, मग या सर्वांना ऐकून राजा पझल्ड झाला. पझल म्हणजेच काय तर गोंधळामध्ये पडला. येट जरी ही वॉज क्युरियस, जरी तो क्युरियस होता, जरी तो उत्सुक होता. क्युरियस म्हणजे काय मित्रांनो तर उत्सुक होता. जरी तो उत्सुक होता तरी सुद्धा तो गोंधळात पडला की हे शक्य असू शकतं का नाही. पुढे बघा, ही डिड नॉट वॉन्ट टू मिस द चान्स ऑफ रायडिंग अ फ्लाइंग हॉर्स. ही डिड नॉट वॉन्ट. मित्रांनो, सिंपल पास्टचं वाक्य निगेटिव्ह मध्ये झालं. बघा, मी लिहिलं सिंपल पास्ट कसं करतो. ही वॉन्टेड म्हणजे त्याला पाहिजे होतं. डिड ही वॉन्ट, त्याला पाहिजे होतं का? आणि निगेटिव्ह ही डिड नॉट वॉन्ट. मग मित्रांनो, डिड असताना नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप सिंपल पास्ट मध्ये वापरतात, अशी रचना झाली.
मग ही डिड नॉट वॉन्ट टू मिस द चान्स, मग त्याला सुद्धा ही संधी हुकवायची नव्हती. रायडिंग अ फ्लाइंग हॉर्स म्हणजेच काय, उडणाऱ्या घोड्यावर आपण सफारी करायची म्हणजे राईड करायचं, ही संधी त्याला गमवायची नव्हती राजाला. पुढे बघा, ही आज द प्रिझनर हाऊ लॉंग विल इट टेक यू टू ट्रेन अ हॉर्स टू फ्लाय. बघा, ही आज द प्रिझनर, आज म्हणजे विचारणे, आज विटू झालं आज विचारलं, त्याने विचारलं कुणाला, प्रिझनरला. मित्रांनो, प्रिझन म्हणजे तुरुंग आणि ER लागलाय, प्रिझनर म्हणजेच काय तर कैदी. ओके, तुरुंगातला कैदी. आता त्याने त्या तुरुंगातल्या कैद्याला, त्या व्यक्तीला विचारलं, राजाने विचारलं, हाऊ लॉंग विल इट टेक यू टू ट्रेन अ हॉर्स टू फ्लाय. मग तुला या घोड्यांना ट्रेन करण्यासाठी किती वेळ लागू शकेल, असं राजाने त्याला विचारलं. द मॅन रिप्लायड, त्या माणसाने उत्तर दिलं, माय लॉर्ड इट विल टेक अ इयर. महाराज, यासाठी जवळपास 1 वर्ष लागेल, असं तो व्यक्ती म्हणाला. बघा, इट विल टेक, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1, हा झाला सिंपल फ्युचर. ओके, पुढे पाहूया काय घडतं. द किंग सेड इन अ थ्रेटनिंग व्हॉइस, अँड इफ यू फेल यू विल फेस अ व्हेरी पेनफुल डेथ. बघा, द किंग सेड इन अ थ्रेटनिंग व्हॉइस. मग हे सगळं ऐकल्यानंतर राजा म्हणाला, कशा आवाजामध्ये, बघा व्हॉइस म्हणजे आवाज, कशा आवाजामध्ये, थ्रेटनिंगच्या म्हणजेच धमकी स्वरूपातच्या आवाजामध्ये म्हणाला. अँड, आणि, इफ यू फेल, जर तू अपयशी झाला तर, यू विल फेस, तुला सामोरं जावं लागेल, अ व्हेरी पेनफुल डेथ, पेनफुल म्हणजे वेदनादायक, जर तू हे करण्यासाठी अपयशी झाला तर तुला वेदनादायक अशा मृत्यूला सामोरं जावं लागेल, असा तो व्यक्ती राजा त्या व्यक्तीला म्हणाला. मित्रांनो, इथं 2 स्ट्रक्चर झालं बघा. इफचं वाक्य जे असतं ते सिंपल प्रेझेंटमध्ये असतं आणि त्याच्या पुढचं वाक्य सिंपल फ्युचरमध्ये असतं. मग इफ यू फेल सिंपल प्रेझेंट आणि यू विल फेस झाला सिंपल फ्युचर. ओके, पुढे बघा काय होतं. द मॅन ॲग्रीड, मग एवढं ऐकल्यानंतर माणूस सुद्धा ॲग्री झाला, सहमत झाला. अँड सेड, आणि म्हणाला, बट आय हॅव सम कंडिशन, परंतु माझ्या काही कंडिशन आहेत, म्हणजेच अटी आहेत. My condition is that while I train the horse, no one should disturb or watch us. बघा, my condition is that, माझी अट ही आहे की, that म्हणजे की, while I train the horse, मी ज्या वेळेला घोड्याला ट्रेन करत असेल, नो वन शुड डिस्टर्ब ऑर वॉच अस. नो वन म्हणजे कुणीही नाही. शुड म्हणजे करायला पाहिजे, शुड समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणून डिस्टर्ब आलंय. आता तो व्यक्ती काय म्हणतो, ज्या वेळेला मी या घोड्यांना ट्रेन करत असेल त्यावेळेला मला कुणीही डिस्टर्ब करायला नाही पाहिजे किंवा कुणीही आमच्यावर वॉच करायला नाही पाहिजे. मित्रांनो, वॉचचा अर्थ एक होतो पाहणे, येथे वॉचचा अर्थ झालाय पहारा ठेवणे. मग तो म्हणतो की आमच्यावरती किंवा मी ट्रेन करत असताना कोणीही माझ्याकडे पहारा ठेवू नये. पुढे बघा, इट इज टू प्रिव्हेंट युअर एनिमीज फ्रॉम लर्निंग अबाउट दिस अँड ट्राईंग टू किडनॅप ऑर किल यू ऑल्सो. बघा, इट इज प्रिव्हेंट युअर एनिमीज, आणि हे सगळं केल्यामुळे ते तुमच्या एनिमीजला, शत्रूंना प्रिव्हेंट करू शकतं, रोखू शकतं, फ्रॉम लर्निंग अबाउट दिस अँड ट्राईंग टू किडनॅप. हे सगळं तुमच्या शत्रूंना रोखू शकतं, कारण ते शिकू शकतील आणि ते तुम्हाला ट्राय करतील, किडनॅप करण्याचा प्रयत्न करतील किंवा किल, मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. पुढे बघा काय होतं. फूड, क्लोथ्स अँड अदर नेसेसिटीज शुड बी प्रोव्हाइडेड फॉर माय फॅमिली. मग दुसरी अट काय म्हणतो, फूड म्हणजे अन्न, क्लोथ्स कपडे, अँड अदर नेसेसिटी. अदर नेसेसिटी म्हणजे इतर गरजेच्या वस्तू, शुड बी प्रोव्हाइडेड, पॅसिव्ह वॉइसची रचना झाली मित्रांनो, शुड बी प्रोव्हाइडेड फॉर माय फॅमिली. मग इतर या गरजेच्या वस्तू सुद्धा माझ्या कुटुंबाला पोहोचायला पाहिजे, असं तो व्यक्ती राजाला म्हणाला. सो दॅट, कशामुळं, आय कॅन फोकस एंटायरली ऑन माय वर्क. बघा मित्रांनो, कॅन नंतर V1 आले, करू शकते. काय म्हणतो, आय कॅन फोकस इंटायरली, इंटायरली म्हणजे पूर्णपणे, ऑन म्हणजे वर. तो म्हणतो की एवढं सगळं जर तुम्ही केलं तर मी माझ्या कामावर पूर्णपणे फोकस करू शकेल. द किंग ॲग्रीड अँड फ्रीड हिम. मग राजा ॲग्री झाला आणि राजाने त्या व्यक्तीला फ्री केलं, मुक्त केलं. पुढे पाहूया काय होतं. When the man returned home, his wife and children were crying. बघा, when the man returned home, जेव्हा तो व्यक्ती घरी आला त्यावेळेला his wife, त्याची बायको, त्याचे मुलं रडत होते. ओके, क्राईंग, रडत होते. His wife asked him, why did you give the king such a false hope? त्याच्या बायकोने विचारलं, why did you give the king such false hope? false hope म्हणजे खोटी आशा. त्याची बायको म्हणते की तुम्ही राजाला अशी खोटी आशा का दिली? यू नो, तुम्हाला माहित आहे ना, यू कांट मेक अ हॉर्स फ्लाय. बघा, कॅनचं निगेटिव्ह म्हणजे करू शकत नाही.
तुम्हाला माहित आहे की घोडे उडू शकत नाही असं या चित्रामध्ये पाहू शकता. ही बायको त्या माणसाला म्हणते. यू विल जस्ट डाय अ मिझरेबल डेथ आफ्टर अ इयर. बघा, यू विल जस्ट डाय म्हणजे तुमचा मृत्यू होईल. अ मिझरेबल डेथ, मिझरेबल म्हणजे दुःखदायक, तुमची मृत्यू होईल आफ्टर अ इयर म्हणजे एका वर्षानंतर. जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा राजा तुम्हाला मारून टाकेल असं ती पत्नी त्या व्यक्तीला म्हणते. द मॅन स्माइल्ड. मग बघा चित्रामध्ये एवढा ऐकल्यानंतर हा माणूस हसला. अँड सेड आणि म्हणाला, व्हाय डू यू थिंक दॅट वे. तू अशा प्रकारे का विचार करत आहेस. लुक व्हॉट वी हॅव गेट. बघ आपल्याला काय काय मिळालेलं आहे. म्हणजे फूड मिळालं, क्लोथ मिळालं आणि इतर गरजेच्या वस्तू सुद्धा आपल्याला मिळाल्यात. त्याचा तू विचार कर, दुसरा विचार करू नको. आय वॉज सपोज टू डाय टुडे बट नाव आय हॅव अनदर इयर टू लिव्ह विथ यू. बघा काय म्हणतो मग व्यक्ती. आय वॉज सपोज टू डाय टुडे, कदाचित मी आज सुद्धा मृत्युमुखी पडू शकतो. बट नाव, परंतु आता आय हॅव अनदर इयर टू लिव्ह विथ यू, मला तुझ्यासोबत राहण्यासाठी आणखीन एक वर्ष मिळालेलं आहे असा तो व्यक्ती त्या पत्नीला म्हणतो. पुढे बघा. इन दॅट टाइम, या वेळेमध्ये देअर आर 3 पॉसिबिलिटीज दॅट कॅन हॅपन. बघा इन दॅट टाइम, मग या वेळामध्ये 3 शक्यता होऊ शकतात. 1 पॉसिबिलिटी, एक शक्यता काय. 1 पॉसिबिलिटी इज आय माइट डाय अ नॅचरल डेथ. बघा माइटचा अर्थ होतो शक्यता सांगणे. माइट समोर सुद्धा फी1 वापरतात म्हणून डाय हा फी1 वापरला. मग तो काय म्हणतो बघा व्यक्ती, एक शक्यता अशी आहे की मला एक नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक मृत्यू सुद्धा येऊ शकतो. द सेकंड पॉसिबिलिटी इज द किंग हू ग्रोईंग ओल्ड माइट डाय इन दिस पिरियड. मग पहिली पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी काय, तर जो राजा हू ग्रोईंग ओल्ड, जो की म्हातारा होत आलेला आहे, माइट डाय इन दिस पिरियड, या पिरियडमध्ये तो मृत्यू पडू शकतो. अँड द थर्ड पॉसिबिलिटी, आणि तिसरी शक्यता ही आहे की परहॅप्स आय माइट इवन लर्न हाऊ टू मेक अ हॉर्स फ्लाय, आणि मी शकेल की घोड्याला कसं उडवायचं हे सुद्धा मी शिकू शकेल असं तो स्माइलिंगली ही सेड स्माइलिंग. मग तिसरी शक्यता म्हणतो की मी घोड्यांना कसं उडवायचं हे सुद्धा शिकू शकेल, ही सुद्धा एक शक्यता होऊ शकते असं तो हसून म्हणाला. ओके, तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची स्टोरी. ओके, आता पुढे बघा. आता सो म्हणून लेट अस स्टे होपफुल, म्हणून आपण आशादायी राहूया. अँड एन्जॉय आवर टाइम टुगेदर विदाउट एनी वरी. मग आपण काय करूया, आशादायी राहूया आणि आपण एकत्र कुठलीही चिंता न करता एकत्र राहूया. अँड इट हॅपन्ड दॅट 8 months लेटर, आणि 8 महिन्यानंतर काय झालं. अ नेबरिंग किंगडम अटॅक्ड ऑन देअर किंगडम. मग शेजारच्या राजाने त्यांच्या साम्राज्यावर अटॅक केला. अँड इन द इन्शुरिंग बॅटल, आणि या झालेल्या खात्रीशीर, इन्शुर म्हणजे खात्रीशीर, बॅटल म्हणजे लढाई, या झालेल्या लढाईमध्ये द क्रुअल किंग वॉज किल्ड, झालेल्या लढाईमध्ये तो राजा मरण पावला. विथ द किंग्स डेथ द मॅन नो लॉंगर नीडेड टू मेक द हॉर्स फ्लाय. मग राजा मृत्युमुखी पडल्यामुळे त्या माणसाला नंतर घोडा उडवण्याची गरज पडली नाही. मित्रांनो स्टोरी होती म्हणजेच काय, तर ऑलवेज आपण होपफुल राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. काय होतं भविष्यामध्ये याचा विचार केला पाहून सकारात्मक विचार केला पाहिजे. आता महत्वाचे वर्ड बघूया. फार अवेचा अर्थ होतो दूरच्या, किंगडम म्हणजे राज्य, फेरी क्रुअल म्हणजे अतिशय क्रूर, प्रॉम्प्टली म्हणजे ताबडतोब, आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसांनी, विदाउट हेजिटेशन म्हणजे न डगमगता, सेंटन्स 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 3 रूप आहेत मित्रांनो. सेंटन्स हा पहिला आहे, डी कॅन्सल करतो इथे बघा पहिल्याच्या मधलं. याचा अर्थ होतो शिक्षेचा हुकूम करणे. डिस्ट्रेसचा अर्थ होतो दुःख. विटचा अर्थ होतो बुद्धी, चतुराईपणा. डायर सिच्युएशन म्हणजे गंभीर परिस्थिती. नंतर बघा बेगिंगचा अर्थ होतो भीक मागणे, भिक्षा मागणे, विनंती करणं. लेमनचा अर्थ होतो शोक करणे, दुःख व्यक्त करणे. थ्रेटनिंगचा अर्थ होतो धमक्या देणं. सरप्राइझिंग क्लासचा अर्थ होतो आश्चर्याने. रिमार्केबल स्किलचा अर्थ होतो विलक्षण कौशल्य. राजचा अर्थ होतो क्रोध किंवा राग. वॅनिसचा अर्थ होतो नाहीसं होणे. इंट्रिकचा अर्थ होतो उत्सुक किंवा कुतूहलता वाटणे. ब्लफिंगचा अर्थ होतो बडबड करणे, फसवणूक करणं किंवा थाप मारणे. पेनफुल डेथचा अर्थ होतो वेदनादायक किंवा मृत्यू. ओके, मिझरेबल डेथचा अर्थ होतो दुःखद मृत्यू. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या ग्रुपला म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला तसेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.